नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण आपल्या रेल्वे चॅप्टरच्या भाग 7 मध्ये एंट्री करणार आहोत आणि याच्यानंतर आणखी दोन भाग होतील। आणखी दोन भाग नंतर आपला हा चॅप्टर पूर्णतः कंप्लीट होईल। ओके, तसे तर आपल्याकडे प्रश्न ह्याचे टीसीएसचे सोडवण्यासाठी भरपूर आहेत बघा। 400 ते 450च्या आसपास ह्या चॅप्टरवर आपल्याला क्वेश्चन आहेत। बोट प्रवाह वेगळा, बोट प्रवाहाचे वेगळे, त्यांचे जवळपास मला वाटतं काहीतरी 200 ते 250च्या दरम्यान आहेत। म्हणजे टोटल मिळून आपल्याकडे ह्याच चॅप्टरचे 700 क्वेश्चन आहेत। परंतु काही जे क्वेश्चन असतात ना सारखे सारखे असतात, त्याच्यापैकी मग आपण एक घेतलेला आहे, तर 4 हे मात्र मग तसेच ठेवलेले आहेत, कारण ते सेमच आहेत। सगळे घ्यायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही, म्हणून आपण काय केलं, त्याच्यामध्ये जेवढ्या टाईपचे आलेत ते टाईप कव्हर केले। ओके, आता आपण याच्यामध्ये 7व्या भागामध्ये बेसिकला धरूनच आपण टोटल काही बघणार आहोत। ठीक आहे, जसं की मी तुम्हाला मागे एका भागामध्ये सांगितलं होतं की दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असतील तर एक नवीन गोष्ट सांगितली होती, ती तुम्हाला पाठ करा म्हणलं होतं, ध्यानात ठेवा म्हणलं होतं। याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट तुम्हाला पाठ करा म्हणून म्हटलेलं नाही या चॅप्टरमध्ये। बाकी सगळं काही एकच आहे, अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ। परंतु या भागामध्ये पुढे गेलात तुम्ही थोडासा 7व्या भागामध्ये, तर या भागामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट मी सांगणार आहे। म्हणजे या पूर्ण चॅप्टरमध्ये छोट्या छोट्या फक्त 2 गोष्टी तुम्हाला वेगळ्या सांगणार आहे, जे की तुमच्या बेसिकला धरून न काढता डायरेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पाठ पाहिजे, सरळ सरळ काय पाठ पाहिजे। त्या 2च गोष्टी झाल्या, एक मागे आणि एक येणार आहे पुढे, ती पण। ठीक आहे, चला तर मग आज आपण या भागामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, कसे आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। चला मग आता पहिला प्रश्न आहे बघा, हा काय म्हणतो बघा बरं पहिला प्रश्न। आता आपल्याला या सगळे जे काही इथून मागे चॅप्टरचा भाग बघितलेला आहे त्या झालेल्या भागावरती आधारित आपल्याला हे क्वेश्चन असतील, कारण बेसिक वर आहे सगळं काही। ओके, चला काय म्हणले बघा, आता एक कार 100 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासात कापते आणि तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास रेल्वेचा तासी वेग किती असेल। ओके, आता हा टीसीएसचा क्वेश्चन आहे बघा। हा काय म्हणले, एक कार 100 किलोमीटर प्रति आवर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासात कापते, तर त्यानं विचारले आपल्याला तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास रेल्वेचा तासी वेग किती, आणि तो कसा असायला पाहिजे, किती किलोमीटर पर आवरने वाढवायला हवा। काय म्हणले, समजा तुम्हाला 100 किलोमीटरचं अंतर 6 तासात कापायचं आहे, तेच अंतर जर 5 तासात कापायचं असेल तर 5 तासात कापण्यासाठी तुम्हाला स्पीड कितीनं वाढवावा लागेल म्हटले। ठीक आहे, चला मग आता काय करूत, आपण पहिलं वाक्य वाचू, त्याच्यावरनं काय कळते आपल्याला बघूत। या आता त्यानं काय म्हणले, एक कार 100 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 6 तासात कापते। मग आता याच्यावरनं जर आपण विचार केला तर आपल्याला निर्धारित अंतर मिळते कसं काय, कारण हे काय आहे वेग, हे काय आहे वेळ, वेग इंटू वेळ। 100च्या स्पीडनं 6 तास गाडी पळते, म्हणजे किती अंतर कापल, तर ते अंतर इक्वल टू अंतर इक्वल टू काय हो, वेग इंटू वेळ असते। मग डायरेक्ट काढूत ना आपण, वेग काय आहे 100 आणि वेळ काय दिले तुमचा 6, म्हणजे उत्तर काय आलं हे 100 इंटू 6, तर 600 किलोमीटर काय आलं, हे अंतर आलं तुमचं, काय आलं अंतर आलं, बरोबर आहे। मग आता काय करायचं तुम्हाला, हेच अंतर 5 तासात कापायचं तर किती वेग असायला पाहिजे ते काढूत, नंतर काढूत का बा कितीनं वाढवायला हवा होता। आता हेच अंतर म्हणजे किती, 600 किलोमीटरचे अंतर आपल्याला किती वेळात पार करायचे, 5 तासात पार करायचे। मग तो वेग काय असेल बरं, तर 5 तासात जर पार करायचं असेल तर अंतर भागिले वेळ, तर काय येईल बरं, 5 एक 5, 1 उरला 10 झाले, 5 दोन्ही 10, म्हणजे काय आलं 120 किलोमीटर पर तास, 120 किलोमीटर पर तास। बघा आता त्यानं आपल्याला म्हणलंय 100 किलोमीटरचं अंतर 6 तासात कापलं आणि तेच अंतर 5 तासात कापायचं असेल तर किती, त्यानं 100च्या स्पीडनं 6 तासात एक अंतर कापतंय। मग आपल्याला विचारलंय तेच अंतर 5 तासात कापायचं असेल तर वेग काय लागेल 120, मग कितीनं वाढला, 100 होता आता 120 झाला, म्हणजे कितीनं वाढला, 20 किलोमीटर पर तासनं वाढला। आलं लक्षात, यस। म्हणजे उत्तर काय आलं आपलं, कितीनं वाढला, हे नाही विचारलं का बाबा 120 किलोमीटर प्रति तास नंतरचा वेग काय असेल, हे नाही, पहिला 100 होता, 100चा काय झाला 120 झाला, म्हणजे कितीनं वाढला 20 किलोमीटर प्रति तास यानं वाढला। चला नेक्स्ट बघा, आता या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, एक रेल्वे तासी 160 किलोमीटर वेगाने किती तासात, 4.25 तासात। आता 4.25 तास म्हणजे 4 तास 15 मिनिटं, बरोबर आहे। ओके, वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते, जर रेल्वेचा वेग 140
पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल. बघा आता हे बेसिकवरचेच क्वेश्चन आहेत सगळे. आपल्याला पहिल्यांदा काय दिलंय ते बघू. 160 किलोमीटरचा वेग आहे आणि किती तासात? 4.25 तासात काही अंतर जातंय. आणि विचारले काय, जर रेल्वेचा वेग किती 104 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल. ओके, पहिल्यांदा आपण काय काढूत? अंतर काढूत. बरं, काय अंतर काढण्याची पण तसं बघितलं तर गरज नाही. तुम्हाला सरळ सरळ तेवढ्याच वेळात म्हणजे किती वेळात? 4.25 तासातच म्हणले. मग आपण काय करू? अंतर कशाला काढता? तर आपल्याला वेग काय दिलाय? 160, तासी 160. नंतर काय म्हणले? वेग किती करा? 1/4 करा. मग नंतरचा जो वेग आहे तो 160 चा किती आहे? 1/4. आता 160 चा 1/4 म्हणजे काय हो? 4×16 म्हणजे किती? 40 किलोमीटर पर तास. 1/4 ने कमी 1/4 पट कमी केला म्हणजे 40 न कमी केला. मग सांगा बरं, 160 मधनं 40 न कमी केला तर किती उरला? 120 उरला. काय? 120. मग म्हणू शकता काय बा? 120 किलोमीटर पर तास म्हणू शकता. आता काय म्हणले? आता त्यानं म्हणले जर रेल्वेचा वेग एवढा कमी केला तर तेवढ्याच वेळात म्हणजे केवढ्या वेळात? 4.25 तासात किती अंतर जाईल. मग आता अंतर विचारले. काय अंतर विचारले? वेग तर माहित आहे किती आहे? 120 इंटू वेळ पण माहित आहे 4.25 तास. आता अडचण अशी आहे की 4.25 तासाला कसं लिहू? तुम्ही जर म्हटलात काही जण मी असं लिहितो तर हे चुकतंय. ते 4.15 तास होते, ते चुकतंय. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल? 4.25 तास म्हणजे किती मिनिटं घ्यावं लागतील आणि नंतर काय करायचं बघा. हे किलोमीटर पर तास आहे म्हणजे मोठ्यात आहे. मग आपल्याला 4.25 तास म्हणजे बघा बरं, 4 तास असेल तर याला मिनिटात करा बरं, गुणिले 60 करा, है ना. मग काय आलं? गुणिले जर 60 केलं तर 240 मिनिटे आलं. 240 मिनिटे बरोबर आहे. आता आणखी किती? 4.25 तास म्हणजे वरचे 15 मिनिटं. म्हणजे तुम्ही आणखी याच्यात जर 15 मिनिटं मिळवले तर 255 मिनिटं होतात. कोणाचे? 4.25 तासाचे. मग वेग इंटू वेळ. वेळ काय घेतला मी? 255 मिनिटे. आता मला सांगा, हे मोठ्यात आहे तर ही वेळ पण काय पाहिजे? मोठ्यात पाहिजे. मग मला मिनिटाला तुमच्या मिनिटाला तासात रूपांतर करावं लागेल मोठ्यात. तर भागिले काय करायचं? 60 करायचं. झालं, हे तासात झालं, हे किलोमीटर पर तासमध्ये आहे. चला 60 आणि हे 120 2चा भाग बसला. आता 255 याच्या डबल करा कारण गुणिले 2 आहे. तर काय येईल बरं? 510 किलोमीटर. किती? 510 किलोमीटर. बरं, ते किलोमीटरच का आलं? कारण हे मोठ्यात आहे, हे मोठ्यात आहे तर अंतर पण काही मोठ्यात येईल. म्हणजे किती? 510 किलोमीटर. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय बघा बरं. सेम त्याच पद्धतीचे क्वेश्चन आहेत. थोडासा आता विचार करा काय काय दिले. त्यानं म्हणले आपल्याला एक आगगाडी 45 मिनिटात अ आणि ब स्टेशनमधील किती अंतर आहे? 60 किलोमीटरचे अंतर पार करते. पुढे काय म्हणले? जर आगगाडीचा वेग कितीनं कमी काय जास्त केलाय बघा बरं, कमी केलाय म्हणले. कितीनं कमी केला म्हणले? आगगाडीचा वेग तासी 5 किलोमीटरने कमी केला तर तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल मिनिटामध्ये. ओके, चला आता काय म्हणले बघूत. एक आगगाडी 45 मिनिटात किती अंतर पार करते? 60 किलोमीटरचं अंतर पार करते. आणि पुढे काय म्हणले? जर आगगाडीचा वेग एवढ्यानं कमी केला तर तेच अंतर पार करण्यासाठी. आता तुम्ही याच्यात 2 गोष्टी आहेत. अंतर सेपरेट काढू शकता किंवा अंतर बदललंय का? नाही. 45 मिनिटात 60 किलोमीटर एवढं जे 45 मिनिटामध्ये तुमचं 60 किलोमीटरचे अंतर जे पार करते तेच अंतर त्याला काय करायचंय? तासी 5 किलोमीटरने कमी केला तर तेच अंतर पार करायचंय. पण आगगाडीला किती वेळ लागेल? बरोबर आहे असं म्हणलंय. मग आपण काय करू शकतो याच्यावरनं मला सांगा. हे वेळ आहे आणि हे काय आहे? तुमचं अंतर आहे. वेग काढू शकता. बरं, मग वेग जर आपण काढला, वेग ह्याला 2 पद्धतीनं सोडवता येतो. कसं? दोघांमध्ये अंतर सारखंच आहे त्याही पद्धतीनं काढता येतं. किंवा वेग इक्वल टू, चला अंतर भागिले काय? अंतर किती आहे? 60 भागिले वेळ किती आहे? 45 मिनिट. आता हे जे दिलेलं आहे हे किलोमीटरमध्ये आणि हे जे दिलेलं आहे हे तुमचं मिनिटामध्ये. मग हे जर मोठ्यात असेल तर यालाही मोठ्यात करा बरं. याला मोठ्यात करायचं तर काय करायचं? मिनिटाला जर तासात रूपांतर करायचं तर भागिले काय करावं लागेल? 60 करावं लागेल.
आता दुसरी एक गोष्ट काय, हे भागिले 60 जे आहे ह्याला व्यस्त करू शकता, मग याला जर आपण व्यस्त केलं म्हणजे याचा अर्थ हे वरी गेलं, तर हा झाला तुमचा वेग किलोमीटर पर तासमध्ये, बरोबर आहे. मग इथं जर तुम्ही भागलात तर काय येईल बघा बरं वेग, 15 त्रिक 45, 15 चूक 60, 3 एक 3, 3 दोन्ही 6, म्हणजे याचा अर्थ 80 किलोमीटर पर तास वेग आहे केव्हाचा, सुरुवातीचा. आता नंतर वेग कितीनं कमी करा म्हणलंय, 5नं कमी केला, म्हणजे वेग किती झाला 75 किलोमीटर पर तास. आणि तेच अंतर म्हणजे किती अंतर, 60 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. मग सांगा आता तुम्हाला किती वेळ लागेल, तर वेळ काय असतं, वेळ इक्वल टू अंतर भागिले वेग. अंतर तेच आहे किती 60, परंतु आता मात्र तुमचा वेग बदलला. वेग किती 80 नाही, आता 5नं कमी करा म्हणजे किती 75. आता बघा हे कशात आहे, अंतर तुमचं किलोमीटर म्हणजे मोठ्यात, हे कशात आहे किलोमीटर पर तास म्हणजे हे पण मोठ्यात. बदलण्याची गरज आहे कोणाला नाही, डायरेक्ट भाग द्या. तर इथं भाग दिला तर 15 4 60 आणि 15 5 75. उत्तर काय आलं 4/5 तास. हे जर मोठ्यात असेल हे पण मोठ्यात असेल तर वेळ पण काय येईल मोठ्यात येईल, परंतु आपल्याला विचारताना वेळ विचारले मिनिटामध्ये. मग 4/5 तास आहे, तासाला मिनिटात करायचं असेल तर गुणिले 60 करा. उत्तर काय येईल बरं, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 12 गुणिले 4, 12 48 मिनिट, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 48 मिनिट. आलं लक्षात, यस. बघा सगळं काही बेसिक कन्सेप्टशी रिलेटेडच आहे, आपण कुठल्याही प्रकारचं नवीन काही आणत नाही आहे. क्वेश्चन नवीन दिसतोय परंतु वापरताना मात्र सगळं काही बेसिक कन्सेप्टनंच सॉल्व होतंय. ओके, चला नेक्स्ट. आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा काय म्हणाल, एक मिनिट. एकच मिनिट. ओके, आता हा क्वेश्चन काय म्हणतोय बघा, आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलंय, सगळं समीकरणच दिसतंय. हे असं कसं आहे, परंतु हे TCS वाले आहेत, ह्यांना काही तोड नाही. हे कुठल्या पद्धतीनं काय करतील काय विचारतील काही सांगता येत नाही. ओके, आता कसं बरं ह्याला कसं सॉल्व करायचं काय म्हणणार पाहता. यानं आपल्याला काय दिलंय, एका ट्रेनने एवढ्या तासामध्ये एवढे अंतर कापलं तर तिचा वेग किती. आता आपल्याला हे माहित आहे काय की वेग इक्वल टू काय हो, अंतर भागिले वेळ, अंतर भागिले वेळ. ठीक आहे, मग आता तुम्हाला अंतर काय, अंतर त्यानं दिलंय का, हे अंतर एवढं किलोमीटर, x घन प्लस 1 भागिले वेळ किती दिलंय x+1, काय x+1. आता हे तुमचं कसं दिसतंय x घन प्लस 1, मी याला असं म्हणू शकतो का x घन प्लस 1 घन, काय x घन प्लस 1 घन असं म्हणू शकतो का बघा, x घन प्लस 1 घन. मग जर मी याला असं म्हटलं काय x घन प्लस 1 घन, तर मग तुम्हाला 1 घन प्लस b घन काय a³ प्लस असं येईल बघा, ते a³ प्लस b³ काय येईल a³ प्लस b³ असं येईल ना. मग आता याला कसं आपण सॉल्व करतो, तर याला असं सॉल्व करतो ह्याचं एक्सपान्शन, तर a प्लस b इंटू दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, x चा वर्ग. आणखी आता याच्यानंतर काय असेल, तर पहिलं पद आणि दुसरं पद यांचा जो असेल ना तो तुमचा गुणाकार असेल. कोणाचा, पहिलं पद आणि दुसरं पद. मग पहिलं पद इथं कोण आहे, हे आहे, आणि हे काय दुसरं पद आहे. मग यांचा गुणाकार, आणि इथं तुमचं जेव्हा प्लस असेल ना तर इथं मायनस घ्यायचं. इथं जेव्हा तुमचं प्लस असेल तेव्हा इथं काय मायनस घ्यायचं, x आणि गुणिले 1 आणि प्लस पुढे आणखी काय, तर तुमच्या दुसऱ्या पदाचा वर्ग, 1 चा वर्ग. ठीक आहे, मग आता सांगा इथं a प्लस b, तर a प्लस b, अरे आपण हेच इथं मांडलेलं आहे, असू द्या. तर इथं याच्या जागी काय आपल्याला दिलेलं आहे, x घन प्लस 1 घन. ठीक आहे, असं दिलेलं आहे. मग आता तिथं
आपल्याला पहिलं जे दिलेलं असेल ए प्लस बी म्हणजेच काय, तर एक्स प्लस वन येईल, एक्स प्लस वन. आणि पुढचं मग जशास तसं हे एक्सचा वर्ग मायनस एक्स प्लस वन येईल, कारण वनचा वर्ग काय वनच असते. मग इथं आणून ठेवा बरं ते, वरी झालं एक्स प्लस वन आणि खाली तुमचं हे काय झालं एक्सचा वर्ग मायनस एक्स प्लस वन. ठीक आहे. हां, मग आता भागिले काय दिले आपल्याला, एक्स प्लस वन दिले, काय एक्स प्लस वन दिले. हां, मग आता एक्स प्लस वन कटलं तर उत्तर काय आलं, एक्सचा वर्ग मायनस एक्स प्लस वन. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर आलं दुसरं, काय उत्तर आलं दुसरं, दुसरा पर्याय आलं. यस. चला नेक्स्ट. ते एक्सपान्शन जे असतात ना, ते एक्सपान्शन ध्यानात ठेवायच्या. पहिला पद गुणिले दुसरं पद, आणि त्याच्यामध्ये जर समजा सुरुवातीला तुमचं प्लस असेल तर घेताना तिथं काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. जर मायनसचं असेल तर तिकडे काय घ्यायचं, प्लस घ्यायचं. ओके. चला. हां, आता या प्रॉब्लेममध्ये काय दिले आपल्याला, एक कार 64 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असून ती 40 मिनिटांमध्ये ठराविक अंतर कापते, आणि जर प्रवासाचा वेळ 30 मिनिटापर्यंत कमी करायचा असेल. आता 30 मिनिटापर्यंत कमी करायचा आहे, 40चा काय करायचा आहे 30 करायचा आहे, 40चा काय करायचा आहे 30 करायचा आहे ना. मग 40चा 30 करायचा म्हणजे 10 कमी करावं लागेल, बरोबर आहे. मग आता बघा, सुरुवातीचा तुम्हाला वेग दिलाय, सुरुवातीचे तुम्हाला वेळ दिलाय, काय वेग दिलाय, वेळ दिलाय. मग याच्यावरनं तुम्हाला अंतर मिळतंय, आणि पुढे काय म्हणलंय, अंतर कापते. प्रवासाचा वेळ समजा 30 मिनिट केला तर कोणत्या वेगाने धावली पाहिजे, म्हणजे तो वेग काढायचा आहे, तेच अंतर आहे. ठीक आहे. चला, मग आता पहिल्या याच्यावरनं आपल्याला अंतर मिळतंय, पहिल्या याच्यावरनं काय मिळतंय, अंतर मिळतंय. वेग इंटू वेळ. चला, वेग किती आहे 64, वेळ किती आहे 40. पण अडचण काय आहे, तर हा जो आहे ना, हा मोठ्यात आहे किलोमीटर पर तास, आणि ह्यानं कशात आहे मिनिटामध्ये आहे. मग याला मोठ्यात करा बरं, म्हणजे भागिले काय करावं लागेल मला, याला 60. मग याला भागिले केलं काय, सगळ्यांना भागिले केलं काय, सारखंच. ओके. मग तुम्ही हे असंच ठेवू शकता, अंतर हे कशात आलं तुमचं किलोमीटरमध्ये. बरं का असंच ठेवलंय ते बघा आता, म्हणजे तुम्हाला पुढची स्टेप कॅल्क्युलेशन करताना सोपं जाईल. आता काय म्हणले, तेच अंतर आहे तुमचं, कुठलं, हेच अंतर आहे. दोन पद्धतीनं सांगतो तुम्हाला, तेच अंतर आहे, आणि त्यानं विचारलंय आपल्याला काय, की 30 मिनिटात पार करायचं असेल तर वेग काय असायला हवा. मग आता आपल्याला वेग विचारलाय, वेग इक्वल टू काय असते, अंतर भागिले वेळ. मग अंतर तर आपल्याला आले किती आहे, 64 गुणिले 40 भागिले 60, हे काय झालं अंतर, भागिले वेळ किती आहे, वेळ आहे तुमचा 30 मिनिटं, वेळ किती आहे 30 मिनिटं. हे तुमचं किलोमीटरमध्ये आहे, है ना, कारण मोठ्यात आहे, सगळ्या गोष्टी मोठ्यात झाल्या. हे मोठ्यात आला, हे बारक्यात होतं, याला मोठ्यात केलं, बरोबर आहे. मग हे मोठ्यात उत्तर आलं. मग आता सांगा, हे 30 मिनिटं आहे, मला याला पण काय करावं लागेल, मोठ्यात रूपांतर करावं लागेल, म्हणजे 60 करावं लागेल. आता हे तुमचं असं झालं बघा, ए भागिले बी आणि सी भागिले डी, ए भागिले बी आणि सी भागिले डी. मग याला तुम्ही कसं लिहिता, ए भागिले बी याला व्यस्त करता आणि डी भागिले सी लिहिता. नंतर मग कटत असेल तर कट करा, किंवा ह्यांचा गुणाकार, ह्यांचा गुणाकार असं करता. परंतु इथं तुमचं हे व्यस्त केल्यानंतर 60 कटून जाते, म्हणजे याचा अर्थ तुमचं फायनल आन्सर काय येईल, 64 गुणिले 40 आणि तुमचा भागिले काय असेल 30 असेल. 0 0 कटला. ह्यांचा जर गुणाकार केला 4 चूक 16 तर फायनल काय येईल बघा, 4 चूक 16, हाचा आला 1, 4 सक 24 आणि 25 भागिले काय आहे 3, 3 8 24, 1 उरला 16 झाले, 3 5 1 उरला 16 झाले, 3 5 15, परत काय उरला 1 उरला, म्हणजे जवळपास 85च्या आसपास यावं, काय 85च्या आसपास. ओके. 1 उरला, त्याला भाग जाते 10 झाले, म्हणजे 3 त्रिक 9 3 त्रिक 9 हे असं चालूच राहते, म्हणजे 85.33 किलोमीटर पर तास हा तुमचा काय असावा, तुमचा वेग असावा. ठीक आहे. ह्याला दुसऱ्या पद्धतीनं कसं सोडवतात, अंतर जर सेम असेल तर सुरुवातीच्या कंडिशनचा अंतर, नंतरच्या कंडिशनचा अंतर, हे असं मांडणे, आणि अंतराच्या जागी फक्त तुम्ही किमती ठेवणे. चला, अंतर काय असते, वेग इंटू वेळ, वेग इंटू सुरुवातीचा वेळ किती आहे 40 भागिले काय करा 60 करा, इक्वल टू नंतरचा वेग, वेग नंतरचा आपल्याला काढायचा आहे. बरं, वेळ किती 30 मिनिटं घ्या म्हणले, आणि भागिले काय 60 करा. का 60 करा, कारण मिनिटात आहे. मग इथं तुमचे हे 60 कटले, 0 0 कटले, या 3 यांचा गुणाकार करून डायरेक्ट 3 भागू शकता. ओके. म्हणजे याही पद्धतीनं तुमचं उत्तर येतंय जर अंतर सारखंच असेल तर. आणि त्यानं म्हणले
तेवढंच अंतर आहे. ओके, मग तुम्ही या पद्धतीनं करा काय ह्या पद्धतीनं करा. ठीक आहे, चला सराव झाला थोडासा की ह्या पद्धतीनं करा. नेक्स्ट आता ह्या प्रश्नामध्ये बघूत काय आहे. बघा बरं, आता आपल्याला या प्रश्नात असं दिलंय, एक विमान न्यूयॉर्क वरून दिल्लीच्या दिशेने निघाले. विमानाचा वेग दिलेला आहे तुम्हाला 280 किलोमीटर पर आवर. ते विमान 50 किलोमीटर प्रति किंवा पर आवर या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने येत आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे दिल्ली ते न्यूयॉर्कचं अंतर 2760 किलोमीटर. ओके, आता हे तुम्हाला एक बेसिकमध्ये सांगितलं होतं, जेव्हा वारे असतील आणि विमान असेल, दोघं जर एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं वाहत असतील तर दोघांची वजाबाकी घ्यायची. मग अंतर आपल्याला किती दिलेलं आहे, अंतर किती दिलेलं आहे, तर अंतर दिलेलं आहे आपल्याला 2760. वेग 1 मायनस वेग 2 असं करावं लागेल का? कारण वारं इकडं वाहतंय, विमान इकडं वाहतंय. मग वारं जर विरुद्ध दिशेनं वाहत असेल तर विमानाचा वेग कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर वेग कमी होणार म्हणजे वेगाची वजाबाकी. चला 280 मायनस 50, तर 280 मायनस 50 जर केले तर 200 काय येते 30 इंटू काय हो टी. तुम्हाला विचारलंय ते विमान दिल्लीला किती वेळात पोहोचेल, टी विचारले. चला तर हे 2760 भागिले ते 230. चला 23 न भागा बरं. 23 एक 23, 27 मधून 23 गेले, 4 उरले, 46 झाले. 23 दोन्ही 46 म्हणजे 12 तासानंतर. किती तासानंतर? 12 तासानंतर. काय 12 तासानंतर आलंय. यस, चला नेक्स्ट. उत्तर काय आलं आपलं 12 तासानंतर. आता इथं पण ते मगाच जे बोललो होतो ना तुम्हाला, जर अंतर सारखं असेल तर त्या टाईपचा काही कन्सेप्ट लागतोय का बघू. चला काय म्हणले, रेल्वे ए ते बी हे अंतर 44 मिनिटात पूर्ण करते. जर त्या रेल्वेचा तासी वेग कितीनं वाढवायचा आहे का कमी करायचा आहे ते बघा. 5 किलोमीटर प्रति आवरने कमी केल्यास तेच अंतर 48 मिनिटात पूर्ण करण्यास किती वेळ? अंतर आहे का काय विचारलंय, पूर्ण करते तर ए ते बी अंतर किती. एकदम चांगला क्वेश्चन आहे बघा, छोटासा आहे पण चांगला आहे. आता मला सांगा त्यांना काय म्हणले, तुम्हाला म्हणले ए ते बी हे अंतर 44 मिनिटात पूर्ण करते, तर त्या रेल्वेचा तासी वेग समजा 5 न कमी केला तर तेच अंतर ते 48 मिनिटात पूर्ण करते. पहिल्यांदा काय करू, दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला काय सारखं आहे हो बघा. पहिल्या कंडिशनमध्ये आणि ह्या कंडिशनमध्ये काय सारखं आहे, तुम्हाला अंतर एकच अंतर आहे ना, मग अंतर सुरुवातीचं इक्वल टू अंतर नंतरचं असं एक काढू शकता. ओके, चला अंतर काय असते, वेग इंटू वेळ. सुरुवातीचा वेगच माहीत नाही, मग आपण वेग लिहिला. वेळ किती आहे 44 मिनिटं. आता हे जर तुम्ही किलोमीटर पर तास घेसाल तर याला काय करावं लागेल तुम्हाला, भागिले 60 केलं तेव्हा हे तासात होईल ना. हे मोठ्यात असेल तर हे पण मोठ्यात पाहिजे. वेग इंटू वेळ. आता नंतर काय केलंय, जो पहिला वेग होता ना त्याच्यामधून 5 कमी केलाय. 5 न काय केलाय, कमी केलाय. म्हणजे व्ही असेल तर आता व्ही मधून 5 कमी केलाय. ते किती वेळात अंतर म्हणले 48 आणि भागिले काय 60. जर असं असेल इकडे वरी गुणाकारात इकडे वरी गुणाकारात तर हे इथल्या इथं तुम्ही भाग देऊ शकता. काय इथल्या इथं भाग देऊ शकता. ठीक आहे, आता तुम्ही 44 आणि 48लाही भाग देऊ शकता. काळकामध्ये शिकलोय बघा आपण कसा, तर इथं 4 न जातो ना, 4 1 4 4 1 4, इकडं 4 1 4 4 2 8. मग हे आलं तुमचं व्ही इंटू 11 इक्वल टू यानं गुणावर याला 12 व्ही मायनस 12 पंचे 60. आता तुम्हाला काय काढायचंय, व्ही काढायचंय. त्या 60ला इकडं आणा. 60 इक्वल टू हे 12 व्हीला 12 व्ही, हे 11 व्ही तिकडे गेलं मायनस 11 व्ही म्हणजे काय आलं नुसतं व्ही. मग तुम्ही नुसतं व्ही लिहू शकता, नुसतं व्ही. आणि ते काय आहे किलोमीटर पर तास. म्हणजे तुम्हाला आता वेग मिळाला. काय वेग मिळाला तुम्हाला. आता या वेगानं तुम्ही त्यानं आपल्याला वेगच नव्हता दिला, मग सुरुवातीचा वेग मिळाला, अंतर मिळते आता. मग चला अंतर इक्वल टू काय असते, वेग इंटू वेळ. चला वेग किती 60 इंटू पुढे ते किती 44, काय 44 मिनिट. हे तुमचं किलोमीटर पर तास, हे तुमचं मिनिटामध्ये चालणार नाही. याला भागिले 60 करा, कारण याला तासात करा. 60 60 कटलं, अंतर काय आलं 44 किलोमीटर. अंतर काय आलं 44 किलोमीटर. कधी कधी परीक्षेला आपल्याला हा एवढाच पोर्शन विचारतंय, सुरुवातीचा वेग किती, कधी कधी अंतर विचारतंय. ठीक आहे, म्हणून अंतर काय आलं आपलं 44 किलोमीटर. ओके, चला नेक्स्ट. आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हणलंय, चला इथं एक तुम्हाला मी नवीन गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला जे म्हणलं होतं ना अगोदर, केव्हा ते मागे एक आपण 2 रेल्वे एकाच दिशेनं समजा 2 रेल्वे एकाच दिशेनं जात असतील तर एक सांगितलं होतं अंतर न दिल्यास
है ना, अंतर दिल्यास तर आपण बघितलं होतं. त्यावेळेस एक नवीन गोष्ट सांगितलं आणि आता यावेळेस एक नवीन गोष्ट सांगितलंय. बघा आता काय आहे. आता इथं तुम्हाला डायरेक्ट जो मेन कन्सेप्ट आहे तो डायरेक्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. इथं काय आहे पहा. हां, तर आपल्याला काय म्हणले, हे असं दिलेलं आहे. त्यानं म्हणले मुंबईहून पुण्याच्या दिशेने. आता हा आपल्या परीक्षेला आलेला प्रॉब्लेम आहे, कुठं आपल्या एक्झामला आलेला आहे. परंतु त्यांच्याकडे हेच काय असते, दिल्ली टू गाझियाबाद, गाझियाबाद टू दिल्ली असे TCS वाले वापरतात है ना. त्यांना हे पुणे मुंबई नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी कशाशी जास्त फॅमिलियर आहेत, दिल्ली, गाझियाबाद, उत्तर प्रदेश असं. मग आपल्याला आपल्या परीक्षेला जे प्रॉब्लेम आले ते हे आहेत. ठीक आहे, चला मग आता काय म्हणले बघा, मुंबई इथं आणि पुणे इथं. एकदम सोपे प्रॉब्लेम आहेत, फक्त तुम्ही बघा आता. त्यानं काय म्हणले, मुंबईहून पुण्याच्या दिशेने आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने, म्हणजे एक गाडी इकडं चालले, एक गाडी इकडे यायले. ओके, एकाच वेळी निघतात. आता ह्या गाड्या एकमेकींना काय केलं, भेटल्या. एकमेकींना काय केलं, भेटल्या. समजा ही गाडी अशी चालत चालत पुढे आली, इथं भेटली. ही गाडी इथं चालत चालत इथपर्यंत आली आणि यांची या ठिकाणी भेट झाली. ओके, आता भेटल्यानंतर पुढं काय म्हणलंय, एकमेकींना भेटल्यावर दोन्ही रेल्वे अनुक्रमे पुण्याला आणि मुंबईला. बघा, पहिली कोणाला, पुण्याला. किती तासात, 9 तासात. म्हणजे पुण्याला कोण चाललंय, मुंबईवाली भेटली. भेटल्यानंतर तिनं इथं पुण्याला किती तासात चालली आहे, 9 तासात. ओके, हे महत्वाचं आहे. आणि इकडची रेल्वे भेटल्यानंतर ती कुठं चालली, मुंबईला. कोण चालले, पुण्यावरून येणारी. ती भेटल्यानंतर इथपर्यंत तिला पोहोचायला लागलेत 16 तास. संपलं. आपल्याला एवढंच दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता याच्यावरनं आपल्याला विचारले काय, तर त्यांच्या वेगाची गुणोत्तर काय. आता मी तुम्हाला डायरेक्ट इथं सांगतो काय. चला मग आता वेगाची गुणोत्तर. समजा ही मुंबईवाल्या गाडीला काय म्हणूत, A म्हणूत, आणि इकडून येणाऱ्या गाडीला काय म्हणूत, समजा पुण्यावरून येणाऱ्याला B म्हणूत. ओके, मग आता आपल्याला गुणोत्तर विचारले, तर A चा वेग भागिले B चा वेग इक्वल टू, बघा काय करतो, हे अंडर रूटमध्ये तुम्हाला हे पूर्ण गोष्टी पुढच्या आहेत. मग आता काय आहे, सेम असंच आहे, फक्त वेळेशी रिलेटेड आहे. आणि काय लिहितो, पहिलं शब्दात लिहितो, नंतर मग दुसऱ्या प्रॉब्लेमला. असे मी 4 प्रॉब्लेम टाकलोय. त्या 4मध्ये पहिले 2 सारखे येतं, पुढच्या एका प्रॉब्लेममध्ये कन्सेप्ट थोडासा चेंज झालेला आहे. चला, A चा वेग B चा वेग. आता तुम्हाला A बद्दल वरी लिहिलेलं आहे ना, A चा वेग वरी आहे. मग आता ये तुमची जी गाडी आहे ती मुंबईहून कुठं चालले, पुण्याला चालले. ए गाडी कुठं चालले, मुंबईहून पुण्याला चालले. तर मुंबईहून पुण्याला जात असेल एची, तर एला किती तास लागतात, 9 तास. इकडे हे वरी आहे ना, इकडे हे खाली लिहा, 9 तास. लिहू का, बरं इथे लिहितो शब्दात. काय का बाबा, ए भेटल्यानंतर, एकमेकींना भेटल्यानंतर पुण्याला किती तासात जाते, 9 तासात पोहोचते. ओके, पुण्याला 9 तासात. आणि बी खाली आहे, बी बद्दल वरी लिहा. बी भेटल्यानंतर कुठं जाणार, मुंबईला. पहिल्या प्रॉब्लेमसाठी पूर्ण लिहितो. किती तास लागताय, 16 तास. बरोबर आहे, मुंबईला येताना तिला 16 तास लागत आहे. मग किमती ठेवा. चला, ए चा वेग भागिले बी चा वेग, वर्गमुळामध्ये बी मुंबईला कधी पोहोचते, 16 तासात. आणि ए कधी पोहोचते, पुण्याला 9 तासात. चला, वर्गमूळ सांगा, 4/3. म्हणजे गुणोत्तर काय आलं, 4/3. गुणोत्तर काय आलं, 4/3. फक्त ध्यानात काय ठेवायचंय, एचा जर वरी असेल इकडे नाव, आणि पहिली गाडी म्हणल्या ना आपण तेच घेणार आहोत. ए वरी आहे ना, तर ए बद्दल खाली लिहायचं नाही. ए बद्दल खाली लिहायचं म्हणजे काय, ए भेटल्यानं चालली कुठं, पुण्याला. किती तासात, 9 तासात. ते खाली लिहायचं. आणि बी बद्दल इथं खाली आहे ना, तर इकडं वरती लिहायचं. बी भेटल्यानंतर कुठं चालले, बी इकडून आले, भेटल्यानंतर कुठं चालले, मुंबईला चालले. किती तासात, 16 तासात. मग ते तेवढंच लिहायचं, फक्त त्यांना दिलेली वेळ. आलं लक्षात, यस. चला, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघूत आता काय आहे. आता सेम तसाच आहे बघा. आता एक गाडी कुठं चालले बघा, नांदेडहून सकाळी 7 वाजता मुंबईला निघाली. आपण एक इथं हे करूत. समजा ही नांदेडहून निघाली आणि दुसरी कुठं, मुंबईला चालले. म्हणजे याचा अर्थ एक मुंबईहून निघाले. ओके, ही इकडं चालले, ही इकडे यायले. कुठेतरी हे रस्त्यात भेटल्यानंतर काय झालंय बघा, एकमेकींना भेटल्यानंतर दोन्ही रेल्वे अनुक्रमे मुंबईला
49 तासात. म्हणजे नांदेडवाली गाडी मुंबईला इथपर्यंत 49 तासात आणि नांदेडला म्हणजे कोण मुंबईहून येणारी नांदेडला किती 64 तासात. म्हणजे इथून इथपर्यंत ही गाडी 64 तासात पोहोचते. ओके. हां, आता तुम्हाला विचारलंय तर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर काय. तर बघा एचा वेग भागिले बीचा वेग. मग आता याला ए म्हणूत का, नांदेड म्हणजे ए म्हणूत आणि याला बी म्हणूत. हां चला, एचा वेग भागिले बीचा वेग, एचा वेग भागिले बीचा वेग, ए वेग भागिले बी वेग. ओके. आता पुढे वर्गमुळामध्ये तुम्हाला काय म्हणलं मी, ए इकडे वरी आहे ना, तर ए बद्दल जी माहिती दिली ती खाली लिहायची. तर ए बद्दल काय माहिती दिली, भेटल्यानंतर मुंबईला 49 तासामध्ये जात आहे. मग इथं 49 आणि बीचं काय आहे, भेटल्यानंतर ते नांदेडला 64 तासात येत आहे. चला मग आता बोला. हां, गुणोत्तर सांगा. 8 याचं वर्गमूळ काय, 64चं वर्गमूळ 8, 49चं वर्गमूळ 7, म्हणजे गुणोत्तर काय आलं 8/7. गुणोत्तर काय आलं 8/7. हे फक्त हे उलटं होऊ नये, उलटं झालं की 7/60 आहे, लगेच पर्याय असतो. ठीक आहे, त्यामुळे त्याला उलटं होऊ देऊ नका. चला नेक्स्ट. आणखी आपल्याला असाच प्रॉब्लेम आहे. हां, इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, आता वेग दिलेला आहे का गाडीचा, काय दिलाय वेग. गुणोत्तर विचारलं नाही आपल्याला, काय विचारलंय वेग विचारले. फक्त काय करणे, एकदा ते तुमची ही थोडंसं रेषेवरती दाखवणे म्हणजे तुमचं चुकणार नाही. ओके. हे कुठून कोण कोण चाललंय, 2 रेल्वे अनुक्रमे अमृतसरहून दिल्लीला, म्हणजे हे समजा अमृतसर असेल आणि हे समजा दिल्ली असेल. अमृतसरहून कुठं, दिल्लीला. आणि दुसरी काय, दिल्लीहून अमृतसरला एकाच वेळी सुटल्या, म्हणजे ही गाडी इकडे निघाली, ही गाडी इकडे निघाली, भेटल्या. भेटल्यानंतर काय झालं, एकमेकींना ओलांडल्यानंतर त्या अनुक्रमे दिल्लीला 4 तासात, दिल्लीला कोण चालले, ही पहिली गाडी 4 तासात, आणि अमृतसरला 1 तासाने. अमृतसरला काय 1 तासाने. बघा अमृतसरला 1 तासाने, अनुक्रमे म्हणजे हे दुसरा आहे, पहिल्याला 4 तास, दुसऱ्याला 1 तास, म्हणजे 1 तासाने. आता विचारलंय काय आपल्याला, तर पहिल्या गाडीचा वेग दिलाय, दुसऱ्याचा तुम्हाला विचारलाय. सेम. हां, याला ए म्हणूत का, ए म्हणूत याला, आणि याला बी म्हणूत, दिल्लीला बी म्हणूत. चला मग आता एचा वेग भागिले बीचा वेग, एचा वेग भागिले बीचा वेग है ना, इक्वल टू, हा वर्गमुळामध्ये एच्या बाबतीत बोला, भेटल्यानंतर ते किती वेळात चालली तिकडं, कुठं, दिल्लीला, किती 4. मग ए बद्दल इथं वरी लिहिलं असेल तर इथं काय लिहिणार तुम्ही, खाली लिहिणार. ओके. हां, बीच्या बाबतीत, बी भेटल्यानंतर अमृतसरला किती वेळानं पोहोचायले, 1 तासानं, म्हणजे तुम्ही इथं 1 लिहिणार. या दोघांपैकी कोण दिले, एचा वेग. एचा वेग किती दिलाय 24, बरोबर आहे. आता तुम्हाला बीचा वेग काढायचा आहे आणि इक्वल टू एचा वर्गमूळ 1 आणि याचं वर्गमूळ 2. चला तुम्हाला बी काढायचं आहे, बीला तिकडे घेऊन जा, 2ला इकडे आणा. 2 गुणिले 24 किती, 48 किलोमीटर पर तास, इक्वल टू 1 गुणिले बी म्हणजे काय बी. तर बीचा वेग काय आला 48 किलोमीटर पर तास, 48 किलोमीटर पर तास. ओके. चला नेक्स्ट. बघा याच्यामध्ये फक्त एक गोष्ट वाढवली त्यांनी, काय, एकाचा वेग दिलाय, दुसऱ्याचा विचारलाय. आता पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला असंच आहे, परंतु एक गोष्ट माहीत पाहिजे छोटीशी, ती जर माहीत असली तरच उत्तर येते, अन्यथा तुम्ही दिवसभर प्रयत्न करा त्याचं उत्तर येत नाही. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, काय, पाहता कोणती आहे. हां, ए ते बी दिलेलं आहे ना, आपण ए ते बी म्हणूत, ए आणि बी. ए पासून बी पर्यंत निघाली, त्याच वेळी दुसरी गाडी बी पासून ए पर्यंत निघाली. जेव्हा त्या एकमेकींना भेटल्या तेव्हा ए गाडी बी पर्यंत 2 तासात. हे भेटल्या कुठं, समजा इथं भेटल्या, तर इथून पुढं ही किती तासात, 2 तासात. आणि बी पासून निघालेली गाडी ए पर्यंत किती तासात, 1 तासात, म्हणजे ही 1 तासात. ओके. चला. आता काय म्हणले, एचा वेग भागिले बीचा वेग, एचा वेग भागिले बीचा वेग. आता बोला, डायरेक्ट सांगा किमती. हां, ए भेटल्यानंतर पुढं जायचं आहे, किती तासात, 2 तासात. म्हणजे याचा अर्थ एचं इथं तुम्हाला 2 लिहावं लागेल आणि बीचं तुम्हाला 1 लिहावं लागेल. आता सांगा, याच्यामध्ये तुम्हाला देताना पहिल्या गाडीचा वेग दिलाय, तो किती दिलाय 100 भागिले बी म्हणून नुसतं, 1चं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ किती, काय, 2चं वर्गमूळ किती, 2चं वर्गमूळ किती बोला.
आता जर 2चं वर्गमूळ माहीत असलं असतं तर तुम्हाला हे पर्याय इकडचे काय आहे तर हे कळाले असते. ओके, मग आता तुम्हाला समजा तिथं 2 आले तर 2चं वर्गमूळ माहीत पाहिजे. काय, 2चं वर्गमूळ माहीत पाहिजे. मग 2चं वर्गमूळ माहीत नसेल तर आपल्याला उत्तर काढता येणार नाही. कसं, बी इकडे गेलं, वर्गमुळात 2 इकडे गेलं, 100 गुणिले वर्गमुळात 2 इक्वल टू बी. चला, मग समजा जर तुम्हाला वर्गमुळात 2ची किंमत इथं माहीत नसती तर उत्तर आलेलं नसतं. मग तुम्हाला 2 गोष्टी माहीत पाहिजे. वर्गमुळात 2ची किंमत 1.414 आणि याच्यासोबत दुसरी एक ध्यानात ठेवा, वर्गमुळात 3. वर्गमुळात 3ची 1.7 एवढी जरी ध्यानात ठेवली तरी बस झालं. ते पुढचं 1.713 ते सोडून द्या. फक्त तुम्हाला 1.7 एवढं जरी ध्यानात ठेवलं तरी खूप झालं, कारण उत्तर काढण्यासाठी आपल्याला एवढं सफिशियंट आहे. याचं 1.4, याचं 1.7. ओके, चला मग आता याची किंमत काय लिहिणार आपण, 1.4 लिहिलं तरी चालतंय किंवा 1.414 लिहिलं तरी चालतंय. हां, आता यांचा गुणाकार करा बरं. 100 गुणिले हे संख्यांचा गुणाकार करा. 1414 गुणिले 100 हे असं. किती संख्या सोडून, 3 संख्या सोडून दशांश, 1 2 3 म्हणजे 141. काय आलं, 141 किलोमीटर पर तास. ओके, 141 किलोमीटर पर तास म्हणजे लास्टवालं. ओके, वरचा पॉईंट सोडून दिला तरी चालेल. इथं काय ध्यानात ठेवा, याचं 1.4, याचं 1.7 एवढ्याच गोष्टी ध्यानात ठेवा. ओके, म्हणजे जर कधी तुमचं इथं 3 आलं उत्तर, कुठं इथं जर 3 आलं प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं असेल इथं 3 तासात पोहोचतात, तर 3चं वर्गमूळ माहीत पाहिजे है ना. मग 3चं वर्गमूळ जर माहीत नसेल तर हे येणार नाही आपल्याला. म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा तिथं लिहून घ्या. ओके, कोणतं की वर्गमुळात 3 म्हणजे काय आणि वर्गमुळात 2 म्हणजे काय. चला नेक्स्ट. ओके, आता हा आजचा लास्ट क्वेश्चन आहे बघा. आता हे असेच प्रश्न असतील पुढच्या भागामध्ये, थोडीशी लेवल आणखी वाढेल. ओके, हां, आता काय म्हणले बघा, एक ट्रेन एक समान वेगाने 360 किलोमीटर अंतर कापते. जर वेग 10 किलोमीटर प्रति तास जास्त असता तर त्याच प्रवासासाठी 3 तास कमी लागले असते. आता या प्रकारचे जे प्रश्न आहेत ना, याला म्हणतो आपण वेळेतील फरक. यांना काय म्हणतो, वेळेतील फरक. कसं काय पहा, समजा जर तुम्ही एक समान वेगाने 360 किलोमीटरचे अंतर कापते, जर वेग तुमचा कमी जास्त केला तर 3 तास कमी एवढा वेळ लागेल म्हणले है ना. समजा सुरुवातीचा काहीतरी तुमचा वेग असेल आणि तुम्हाला लागत असतील समजा 11 तास. काय, तुम्हाला काय लागत असतील 11 तास, बरोबर आहे. मग आता तुमचा वेग काय केलाय, 10 वाढवलाय. कितीनं, 10 वाढवलाय. मग तुम्हाला किती तास कमी लागायले तर 3 तास, म्हणजे लागायलेत किती, 8 तास. 3 तास कमी लागताय म्हणजे 8 तासच लागतील ना. आता पहिले 11 लागू लागले, आता 8च लागतील. मग मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्ही इथं 20 घेतलं तर दुसरं काय 3 तास कमी म्हणजे काय 17. तुम्ही वरचं 10 घेतलं तर इथं काय 3 तास कमी 7. म्हणजे याच्यामधला हा जो फरक आहे हा किती येतोय, 3 तास येतोय. किती येतोय, 3 तास येतोय, बरोबर आहे. मग आपण याला एक टाईपच बनवलेला आहे. याच्यावर खूप प्रश्न आले तर कुठले हे, तर याला एक टाईप बनवला आहे आपण, त्याचं नाव आहे वेळेतील फरक. MPSCला येतात, सरळ सेवेला येतात, TCSला आहे ना IBPSला आहे. ठीक आहे, कारण वेळेतील फरक वरती खूप प्रश्न आलेत, बऱ्याच मुलांना हा जमत नाही भाग. ओके, मग वेळेतील फरक काय, वेळेतील फरक किती दिलाय आपल्याला, 3 तास दिलाय. वेळेतील फरक काय दिलाय, 3 तास दिलाय. मग आता याला कसं सोडवायचं बरं, ह्याला आपण असं म्हणूत का, वेळेतील फरक. बघा, वेळेतील फरक, वेळेतील फरक इक्वल टू काय 3 तास, इक्वल टू काय 3 तास. हे खूप प्रश्न आलेत हा, कोणते हे जे आहेत ना हे खूप प्रश्न आलेत असे वेळेतील फरकावरचे. मग या जर प्रॉब्लेमला तुम्ही बेसिक न सोडवलात ना तर तुम्हाला तिथं 100% एक समीकरण तयार होते आणि त्या समीकरणाची उकल काढावी लागते, बरोबर आहे. याच्यामध्ये एक साधा प्रश्न असतो की सुरुवातीचा वेग देते, नंतरचा वेग देते, बरोबर आहे. आपल्याला अंतर विचारते, ते पण वेळेतील फरकावरचाच कन्सेप्ट आहे. पण इथं वेग तुम्हाला दिलेलाच नसतो. सुरुवातीचा वेग कुठे दिलेला आहे, नाही दिला. नंतर कितीनं कमी करा, कितीनं वाढवा ते दिलेलं असेल, पण सुरुवातीचा वेगच दिलेला नसतो. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतंय, जे काही तुम्ही मांडता त्याच्यानुसार तुम्हाला 100% तिथं एक समीकरण तयार होते, समीकरणाची उकल काढावी लागते. पण आपण ते न करता काय करणार आहोत बा, वेळेतील फरक म्हणजे काय बाबा, सुरुवातीचा जे काही लागतो वेळ तो वेळ आणि नंतरचा जो काही लागतो वेळ तो वेळ, याच्यामधला फरक किती तास पाहिजे, 3 तास पाहिजे. आता वेळ म्हणजे काय, अंतर भागिले वेग. मग अंतर किती दिले,
360. सुरुवातीचा वेग माहिती आहे का? नाही, आपण व्ही म्हणूत. काय? व्ही म्हणूत. ओके. हां, मायनस वेळ 2, अंतर तेवढंच आहे. अंतर काय? तेवढंच आहे 360. परंतु आता काय म्हणले? तुमचा वेग कितीनं कमी करा म्हणले का जास्त करा? 10 जास्त करा. म्हणजे पहिला जर व्ही असेल तर इथं काय करा? व्ही प्लस 10 इक्वल टू काय? 3. बरोबर आहे. आता तुम्ही जर याला सोडवलात ना तर तुम्हाला इथं 100% एक समीकरण तयार होईल. व्हीचा वर्ग प्लस काहीतरी व्ही प्लस पुढे काहीतरी संख्या, त्याची तुम्हाला उकल काढावं लागेल आणि त्या उकल काढल्यानंतर मग तुमचं उत्तर येईल. आता समीकरणाची उकल काढायचा गेलात 5वी 6वीचा कन्सेप्ट तो नाही आपल्याला जमत. न जमू द्या, टेन्शन नाही, आपण तिकडं जाणारच नाही. ओके. काय करायचं आता पहा, तुम्ही ह्या दिलेले जे तुमचे पर्याय आहेत ना, हे पर्याय काय आहेत? तर ट्रेनचा वेग किती किलोमीटर प्रति तास आहे असं विचारले. मग तुम्हाला तो वेग काढायचा आहे ना, तर ह्या व्हीच्या जागी या व्हीच्या जागी एक एक पर्याय ठेवा आणि यांचं उत्तर 3 आलं समजायचं का बाबा ते करेक्ट आहे. ह्याचं उत्तर काय? 3 आलं की समजून जायचं तो पर्याय करेक्ट आहे. पहिले मी 40 ठेवलं तर बोला 360 भागिले 40. इथं एकाच जागेवर करतो. 360 भागिले 40च मांडू शकता. तर हे काय आलं? 4 9 36. इथं 9 आलंय. मायनस इथं काय आहे तुमचं? 360 आहे. भागिले इथं काय ठेवायचं आपल्याला? पहिला पर्याय ठेवायचा आहे 40 व्हीच्या जागी. 40 प्लस 10 किती झालं? 50. 0 0 कटला. 5 7 35. येत आहे का हो 3चा फरक? नाही. चला याचा विषय मिटला. पर्याय नंबर 2 घेतला. 360 भागिले 25 घेतलं. इथं 25. 25 ने याला जर भागला आपण तर काय येईल बरं? किंवा 5 न बघा. 25 1 25. किती उरले हो? इथं उरले तुमचे 11. 110 झाले. 25 4 100. म्हणजे हे पॉईंटमध्ये यायले, म्हणजे 100% याचं पण तुमचं उत्तर येणार नाही. ओके. नंतर आणखी आपल्याला आता तिसरा पर्याय 360 भागिले इथं काय घेतलं मी? 30 घेतलं. मायनस 360 भागिले 30 प्लस 10 किती घेऊ? 40. बोला. 0 0 कटले 12. 0 0 कटले 9. 12 आणि 9 उत्तर काय येतंय? 3. म्हणजे याचा अर्थ पर्याय जर तुम्ही 30 ठेवला तर तुमचं उत्तर जे आहे यांचं जे काही उत्तर येईल ते 3 येतंय, म्हणजे करेक्ट येतंय. ओके. समीकरण सोडवण्याची गरज नाही, त्याला तुम्ही या पद्धतीनं काढू शकता. याला म्हणतो आपण वेळेतील फरक दिल्यासची मेथड. कधी कधी अंतर विचारते, कधी कधी वेग विचारते. ठीक आहे. आपल्याला काय वेळेतील फरक MPSCला पण आहे, तुमच्या UPSCला पण, सगळ्या एक्झाममध्ये हा वेळेतील फरकवरचा कन्सेप्ट आहे किंवा याच्यावरचे प्रॉब्लेम आहेत. कारण हे मॅक्झिमम मुलांचे चुकतात प्रॉब्लेम. ओके. मग आपण समीकरण तयार करून न सोडवता डायरेक्ट पर्याय ठेवणे आणि इथं तुम्ही त्याच्यामध्ये बघणे का बा कोणाचा फरक काय येतो? 3 येतो. याच्यामध्ये काय ठेवलं तर यांचं उत्तर 3 यायला पाहिजे. ओके. तर ते आपलं काय आलं? 30 ठेवलं तर आपलं उत्तर हे 12 येतंय, हे 9 येतंय. दोघांमधला फरक 3 येतो. आलं लक्षात? यस. चला तर मित्रांनो आता आपण आणखी 2 भाग बघणार आहोत. आपण रेल्वे चॅप्टरवर आणखी 2 भाग बघणार. हा छोटासा भाग होता थोडासा, आणि क्वेश्चन पण एकदम बेसिक लेवलच्या जे काही शिकलो होतो त्याच्यावरती आधारित होते. ठीक आहे. त्याच्यामुळं आता पुढचा जो 2 भाग असतील ना, त्या 2 भागामध्ये थोडेसे हायर लेवलचे क्वेश्चन असतील. ओके. धन्यवाद. भेटूत आपण पुढच्या याच्यामध्ये. त्यामध्ये याच्या थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे 2 भागमध्ये प्रश्न कव्हर करूत आणि पुढचा भाग सुरू करूत. ओके. नमस्कार. धन्यवाद.